नमस्कार, मी समृद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठीच वेगळी असते. कुणासाठी प्रेम म्हणजे ओढ, तर कुणासाठी प्रेम म्हणजे समर्पण. कुणासाठी प्रेम म्हणजे संपूर्ण आयुष्य, तर कुणासाठी प्रेम म्हणजे सुख. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असते. प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार प्रेम म्हणजे काय हे ठरवत असतं. पण निसर्गातील काही अशी उदाहरणं आहेत जी आपल्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगतात. आणि अशीच 6 उदाहरणं कवितेच्या मार्फत 6 भागांमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रेमाच्या ह्या सिरीजमध्ये कनेक्टेड राहा. प्रेम म्हणजे ओढ. पूर्णत्व येते चंद्राला पौर्णिमेच्या रातीने. पूर्णत्व येते चंद्राला पौर्णिमेच्या रातीने. रूप त्याचे पाहण्या लाट उसळते भरतीने. म्हणजेच चंद्र हा समुद्रापासून जवळजवळ 3,84,400 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा समुद्राला त्याच्याबद्दलची जी ओढ आहे ती ओढ असल्यामुळेच त्याचं पाणी आहे ते लाटांमार्फत भरतीमार्फत चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा एखादी व्यक्ती असते ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे किंवा ओढ आहे. तो आपल्यापासून कितीही दूर असेल तरी त्याला भेटण्यासाठी किंवा त्याला फक्त पाहण्यासाठी आपण कितीतरी दूरवरचा प्रवास करण्यासाठी तयार असतो. कारण प्रेमाचा अर्थ हा ओढ आहे जे आपल्याला या निसर्गाच्या उदाहरणातून समजतं.